विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर तुषार पालवे सरांसोबत. सर आपल्याला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करत आहेत. माझा पुढचा प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न असा आहे की प्रसूतीच्या दरम्यान आणि प्रसूतीनंतर खरं तर कुठली काळजी घेतली पाहिजे? प्रसूती दरम्यान आणि प्रसूती नंतर याला मेडिकल टर्म मध्ये म्हटलं जातं की लेबर किंवा डिलिव्हरीच्या वेळी आणि प्रसूती नंतर म्हणजे पोस्टनॅटल पिरियड किंवा लॅक्टेशन मध्ये. तर हे दोन मेडिकल वर्ड आहेत. आता लेबर म्हणजे म्हणतात स्त्रीला कळा येणं, डिलिव्हरीची वेळ येणं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण तो पिरियड डिवाइड करू शकतो किंवा तो काळ डिवाइड करतो. एक तर म्हणजे जेव्हा कळा येणं स्टार्ट होणं आणि दुसरं म्हणजे त्यांना प्रॉपरली कळा येणं, डिलिव्हरीची वेळ येणं. त्याच्या मेडिकल टर्म मध्ये त्यात 3-4 स्टेजेस असतात. जो पहिली जी स्टेज आहे म्हणजे त्यात त्यांना रेग्युलर किंवा कॉन्ट्रॅक्शन येत नाही किंवा कळा येत नाही, तर थोड्या थोड्या कळा यायला चालू होतात आणि हळूहळू त्या रेग्युलर होतात. रेग्युलर झाल्यानंतर त्यांना ते ऍक्टिव्ह फेज म्हणतात. आता ज्या स्त्रीचं पहिली डिलिव्हरी आहे तर हा जो पिरियड असतो तो 18 ते 24 तासामध्ये काउंट होतो. तर तेवढा पिरियडचा असतो आणि जो म्हणजे कळा येईपर्यंत डिलिव्हरीपर्यंत. आणि ज्या स्त्रीची दुसरी किंवा तिसरी डिलिव्हरी आहे तो हा जो पिरियड असतो तो अप्रॉक्सिमेटली 8 ते 12 तासाचा असतो. तर ह्या जनरली त्रास जो होतो महिलेला, तर पहिल्या डिलिव्हरीला खूप त्रास होतो. त्या कळा सहन करणं, त्याचं पेन सहन करणं ती सवय नसते. जर एखाद्या स्त्रीला फिजिकल कामाची कंटिन्युअस सवय असेल तर युजली त्या कळा सहन करतात, ती थोडी सवय असते. पण जर एखादी महिला 9 महिने जर आराम असेल की एखाद्या गोष्टीसाठी तिला आराम दिला असेल तर पेन सहन करणं थोडं मुश्किल होतं. तर काय करावं म्हणजे ऍज अ पर्सन त्या स्त्रीने काय करावं? तो पहिला जो कळाचा त्रास आहे 24, तर ते पहिले म्हणजे मानसिक संयम ठेवावं, स्ट्रेस जास्त घेऊ नये. त्यावेळी बीपी वाढायचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि किंवा हार्टची कंडिशन त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ती खूप टेन्शन घेतलं, स्ट्रेस घेतला तर बीपी वाढणार आणि त्याचा परिणाम त्या बाळावर सुद्धा होऊ शकतो. ती पहिली. दुसरी गोष्ट, डॉक्टरने जर ऍडमिट केली असेल तर ते सांगतात कुठचा आहार घ्यावा आणि कुठचा आहार घेऊ नये. जर डॉक्टरला वाटत असेल की या महिलेला शस्त्रक्रिया लागू शकते, मग तेव्हा ते त्याला सांगतात की तुम्ही एक तर लिक्विड डाएट घ्या. लिक्विड डाएट म्हणजे पातळ पदार्थ घ्या किंवा उपाशी राहा असं ते सांगितलं जातं. तर त्या हिशोबाने ते घ्यावं. जर पातळ आहार घ्यावा तर त्यात काय घ्यावं म्हणजे कमी तिखट असेल वरणाची पेज घ्यावी, भाताची पेज घ्यावी, डाळीचं पाणी घ्यावं, ज्युसेस वगैरे घ्यावे. म्हणजे आपल्याला, कारण की त्या डिलिव्हरीच्या काळामध्ये खूप घाम येतो, पेन होतं, त्यावेळी डिहायड्रेशन होऊ शकतं, सारखे सगळे लगील लागते. तर शरीरामध्ये पाणी मेंटेन करणं गरजेचं आहे, प्रोटीन मिनरल्स मेंटेन करणं गरजेचं आहे. तर ज्युसेस प्यावे. माझं तर म्हणजे ॲडवाइज असतो की जड पदार्थ किंवा जड जेवण टाळावं, लाईट जेवण घ्यावं. भले आपल्याला शस्त्रक्रियेची गरज पडणार आहे किंवा नाही पडणार आहे, कारण की कळा येताना बऱ्याचशा स्त्रीला उलट्या सुद्धा होतात. तर ते कमी तिखट, लाईट जर फूड असेल तर उलट्याचा चान्स कमी होतो, ऍसिडिटी कमी होते. कारण की जेव्हा प्रेशर वाढतं पोटामध्ये ते स्टमक वर पण पुश केलं जातं कधी कधी आणि त्याच्यामुळे उलट्या होऊ शकतात. तर लाईट फूड घ्यावं, पण घ्यावं रेग्युलरली आणि पाण्याचं प्रमाण बरोबर ठेवा. ही झाली प्रसूतीच्या वेळेची स्त्रीने घ्यायची काळजी. बाकी जी ट्रीटमेंट, मेडिकल ट्रीटमेंट असते ते डॉक्टर किंवा सिस्टर देत असते कंटिन्युअसली. आता डिलिव्हरी जेव्हा होते, म्हणजे डिलिव्हरी झाली आता 12 तास डिलिव्हरी झाली, तर पुढे 1-2 तास काय करावं? ते डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली, जर कंडिशन स्टेबल असेल तर लगेच आपण त्यांना नारळाचं पाणी देऊ शकतो, चहा बिस्किट देऊ शकतो अर्धा 1 तासाने आणि बाळाला लगेच छातीला लावलं जातं, बाळाला लगेच फिडिंग दिलं जातं अर्धा-पाऊण तासामध्ये. कंडिशन, मेडिकल कंडिशन ठीक झाली, प्लासेंटा बाहेर आला, वार कट झाली, बरोबर सगळ्या गोष्टी झाल्या, तर बाळाला लगेच स्त्रीकडे फिडिंगला दिलं जातं. ही झाली प्रसूती वेळेची काळजी. प्रसूतीनंतर म्हणजे पुढील 3 महिने आपल्याला अजून काळजी घ्यावी लागते. कारण की नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर आपण स्त्री प्रेशर लावते बाळाला पुश करण्यासाठी. जेव्हा ती प्रेशर लावते, ज्या पेल्विक किंवा जो ओटीपीटीचा भाग असतो तिकडे प्रेशर आलेलं असतं, तिकडच्या लिगामेंट्स आहेत, गर्भाशय आहे, ते खाली पुश झालेलं असतं. तर स्त्रीने पुढे रेग्युलर एक्सरसाइज केलं रुटीनली किंवा रोज एक प्रकार असतो त्याला किगल एक्सरसाइज म्हणतात त्याला, तो जर रेग्युलरली केला तर पिशवी किंवा गर्भाशय जो खाली येतं कधी कधी महिलांना, त्याचा चान्स कमी होतो. महिलांमध्ये आजार असतोय की गर्भाशय खाली येणं, तो जर प्रिव्हेंट करायचा असेल तर पहिल्या 3 महिन्यामध्ये डिलिव्हरी नंतर
हा एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. त्याला म्हणतात किगल एक्सरसाइज. आपण तुम्ही गुगलला शोधलं तर तुम्हाला मिळेल कसा करायचा असतो तो. पुढच्या 3 महिन्यामध्ये डिलिव्हरी नंतर शरीरामध्ये प्रोटीन कमी झालेलं असतात, कॅल्शियम कमी झालेलं असतं आणि तिला परत फिडिंग करायचं असतं बाळाला 6 महिने. तर फिडिंगमध्ये जे दूध येतं, जे सगळे घटक येतात ते आईकडनं येतात. तर ते आणि बाळ दर 2 तासाला फिडिंग करत असतं, बेस्ट फिडिंग करत असतं. तर ते रेग्युलर डाएट घेणं तिने महत्वाचं आहे. कारण तिने जर डाएट बरोबर घेतलं तर डाएट मिल्कमध्ये येईल आणि बाळाला मिळेल, बाळाची ग्रोथ बरोबर होईल. तर पुढील 6 महिने काळजी घ्यावी लागते. आणि जी सप्लिमेंट चालू केलेली असते प्रेग्नन्सीच्या पहिले, आयर्न, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, त्या पुढे 6 महिने कंटिन्यू करायच्या. नक्कीच. सर, तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तर स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठल्या क्षेत्रात सुधारण्याची गरज आहे? स्त्री रोग तज्ञ या नात्याने म्हणतो की आपल्या देशामध्ये मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट अजून कंट्रोलमध्ये आणण्याची गरज आहे. त्याच्यासाठी शहरामध्ये तर हेल्थ फॅसिलिटी बऱ्यापैकी आहे, पण जे पेरिफेरी एरिया आहे, रूरल एरिया, ट्रायबल एरिया आहे, सब डिस्ट्रिक्ट एरिया आहे, तिकडे प्रायमरी हेल्थ सेंटर वाढवण्याची गरज आहे. रूरल हॉस्पिटल किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाढवायची गरज आहे. त्याच्यामुळे आणि ते अंतर डिसाईड केलं पाहिजे की म्हणजे प्रत्येक 10 ते किलोमीटरमध्ये किंवा 15 किलोमीटरमध्ये एक प्रायमरी सेंटर. असं जर केलं तर आरोग्य सेवा आपली प्रत्येक रूट लेवलला जाऊ शकते. तसेच जे आपले वर्कर आहेत, आशा वर्कर, त्यांनी अजून नंबर त्यांचे वाढवून प्रत्येक हेल्थ घराला व्हिजिट करून त्यांना मार्गदर्शन केलं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण पुढे मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमी करू शकतो. नक्कीच. सर, सुरक्षित मातृत्वासाठी सरकारच्या कुठल्या योजना आता सध्या आहेत, त्या योजनेबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमी करण्यासाठी किंवा न्यूनेटल मॉर्टॅलिटी कमी करण्यासाठी शासन बरेच वर्ष काम करत आहे आणि त्यांनी योजना पण वाढवलेल्या आहेत. त्या योजनाची माहिती नसल्यामुळे लोकांना त्याचे बेनिफिट मिळत नाहीत किंवा त्याचे फायदे मिळत नाहीत. तशा बऱ्याचशा योजना आहेत. उदाहरणार्थ पहिली आहे JSSK, जननी शिशु सुरक्षा योजना. या योजनामध्ये शासन शासकीय रुग्णालयाला आर्थिक मदत देतं की त्या अंतर्गत स्त्रीला किंवा जन्मलेल्या बाळाला महिनाभर कुठची औषधं घ्यायची गरज पडणार नाही आणि ती सगळी औषधं इथून येतात JSSK मधनं. तर ही माहिती असणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी आहे JSY, जननी सुरक्षा योजना. या योजनेमध्ये महिलेला शासन 600 रुपयाची मदत प्रोव्हाइड करतं. त्याच्यामुळे तिला जो लागणारा आहार आहे तो विकत घेऊ शकते आणि बऱ्याचशा रुरल रुग्णालयात ही अवेलेबल आहे. पण ही योजना प्रायमरली आता तरी रुरल शासकीय रुग्णालयात अवेलेबल आहे. तिसरी योजना आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना. त्याच्यामध्ये आपण प्रेग्नंट महिलेला 5,000 रुपयाची मदत करतो. त्याच्यामध्ये पहिली जी मदत असते ती पहिल्या व्हिजिटला 1,000 रुपये देतो, पुढच्या सबस्क्रिप्शन व्हिजिटला 2,000 रुपये देतो. म्हणजे तिला थोडीशी आर्थिक मदत होऊ शकते. तिच्या 9 महिन्यात तिला जेवणासाठी गरजेचं सामान घ्यावं किंवा अजून हेल्थ केअर तर आपण प्रोव्हाइड करतो, औषधे लागतात ते शासनाकडे प्रोव्हाइड केले जातात, पण बाकीची मदत आहे ती थोडीफार पुरेशी व्हावी म्हणून आपण ती आर्थिक मदत करत असतो. बाकीच्या योजना आहेत महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि आयुष्यमान भारत. त्या योजना आहेत त्या शासकीय रुग्णालयाच्या लेवलला, प्रायव्हेट रुग्णालय सुद्धा कव्हर करतात. पण त्याच्यामध्ये जर रुग्ण त्या योजनेत रजिस्टर्ड असेल तर डायरेक्टली त्या रुग्णाचा जो खर्च असतो ते शासन स्वतःच्या अंगावर घेतो आणि स्वतः पूर्ण करतो आणि इन्शुरन्स कंपनी त्या रुग्णालयाला पैसे प्रोव्हाइड करतात त्या ट्रीटमेंटसाठी. जर महिलेला आयसीयूची गरज पडली, बाळाला आयसीयूची गरज पडली, त्याचा पैसा शासनाकडून दिला जातो. अजून बाकी योजना आहेत, जसं कुपोषण कव्हर करण्यासाठी योजना असते, त्याच्यामध्ये आपण आहार प्रोव्हाइड करतो महिलेला त्यांच्या घरी जाऊन किंवा शाळेमध्ये मुलांना प्रोव्हाइड करतो. तिसरी आहे अजून बाकी योजना आहे ती कुटुंब कल्याण योजना किंवा अँटीनेटल चेकअप योजना. त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांचा चेकअप कसा फ्री करता येईल तसं त्यांना रुरल भागात जाऊन त्यांना मार्गदर्शन करू शकतो. बाकी अजून आहेत ते आशा योजना. आशा वर्कर असतात ते स्वतः जाऊन इम्युनेशन प्रोव्हाइड करतात, सप्लिमेंट प्रोव्हाइड करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. अशा बऱ्याचशा योजना कार्यरत आहेत ज्या मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमी करावी किंवा स्त्रीला सिक्युरिटी प्रोव्हाइड करावी प्रेग्नंट असताना किंवा जन्मलेल्या बाळाला, त्यासाठी योजना कार्यरत आहेत. त्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या योजना आपण जर शासकीय कार्यालयात कुठे गेले तर ते तुम्हाला माहिती देते. एका शासकीय रुग्णालयात जरी गेले तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल
आणि तसंच जर ज्याच्याकडे स्मार्टफोन असेल, जिकडे नेट असेल, त्याच्या सुद्धा आपण शासनाने प्रेग्नंट फिमेलसाठी योजना त्या सुद्धा आपल्याला त्याची माहिती मिळेल. नक्कीच सर, राष्ट्रीय मातृत्व सुरक्षित मातृत्व दिना निमित्त तुम्ही आपल्या प्रेक्षकांना शेवटी काय संदेश द्याल? सुरक्षित मातृत्व दिन किंवा नॅशनल मदरहुड सेफ्टी डे आपण का करतो? आपलं जेव्हा तो स्टार्ट झाला, आपलं मेन एम होतं मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो कमी करणं आणि न्यूटरल मॉर्टॅलिटी रेशो कमी करणं. तर हे कधी कमी होऊ शकतो? जेव्हा एखाद्या प्रेग्नंट महिलेची जबाबदारी तिचं कुटुंब आणि तिच्या आजूबाजूचा समाज यांनी घेतली तर. घरामध्ये प्रेग्नंट फिमेल किंवा लहान बाळ यात खूप महत्वाच्या गोष्टी आहे आणि त्या दर्शवतात की आपलं एज्युकेशन लेवल किती आहे, आपली आर्थिक लेवल किती आहे. ह्या दोन जे घटक आहेत कुटुंबामध्ये त्यांना प्रॉपर सिक्युरिटी दिली पाहिजे. सिक्युरिटी म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी नाही, सगळ्या प्रकारची सिक्युरिटी, सामाजिक सिक्युरिटी, फायनान्शियल सिक्युरिटी, आर्थिक आणि बाकी जनरल सिक्युरिटी. तर ह्या दिला तर पुढे आपली जनरेशन जी तयार होणार आहे ती हेल्दी राहील, निरोगी राहील आणि पुढे येणारी जनरेशन तीच या देशाला किंवा देशाचं काम बघणार आहे. तर प्रेग्नंट महिलेची काळजी आणि जबाबदारी तिच्या कुटुंबाने आणि समाजाने घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्हाला प्रसूतीबद्दल, गरोदर असताना होणाऱ्या उपद्रवाबद्दल, बाकी आहाराबद्दल, पोषणाबद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तर तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक हो, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.